नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवतोय आणि आज मी माझ्या मित्रासोबत चाललो आहे नवी मुंबईला काही वेगवेगळं फूड एक्सप्लोअर करायला. स्पेशली बर्गर्स, मोमो आणि शॉर्मा वगैरे. बघू काय काय आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. ऑब्वियसली हे पेड कोलॅबरेशन नाही कोणासोबत, तर गुगलवरती ज्याला चांगली रेटिंग असेल त्याच ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करू. सो माझे मित्र मला आलेत घ्यायला हायवेला, तिथे पलीकडे. जरा दम लागले चालून पटकन जातो तिथे आणि भेटतो त्यांना. काय प्लॅन काय आज? फक्त बर्गर घेतला तर पुरा तसा पण 3 आले पाहिजेत. 3 बर्गर कशाला खायचे मला आवडेल नाही सगळीकडे खायचे तुला भाई, आणि मग कुठे बसायला पण जागा नसते. सी फूड्स नेक्सस ग्रैंड सेंट्रल में खाने का हगने खाने का. तो मोठावाला नाही खायचा रे. ही काय चिकन स्टेक्स आहे चीज बी टाकून देतो का? हा भाई, त्याचे एक्स्ट्रा पैसे घेतात. आपण सांगू आपण ब्लॉगर आहे. ओ डिस्काउंट देतो ना सर. कोई तरीका है भीख मांगने का? बेकन एंड चीज, चिकन विथ बेकन एंड चीज. बेकन और बेकन मग भाई डुक्कर विकर पण देतात का काय? बेकन एंड चीज बेकन चिकन. वेगळं असतं. बेकन म्हणजे काय असतं भाई? बेकन वेगळं असतं. बेकन काय असतं? बेकन काय असतं जरा सांगा. पॉर्क पण आहे. पोर्क आहे यार, बेकनच भाई. नाही पोर्क चावून अलग भाई सिरीज बघतो आपण पण. हे नाही पॉर्क वेगळा असतो. बेकन म्हणजे अरे ते स्लाइस असते होती अशी पातळ. हा भाई तेवढंच आपण बघतो. वही अमेरिकन ब्रेकफास्ट देखा है हमने भी भाई. सिर्फ अमेरिकन सीरीज में. अरे भोसडी जानू, मला हे सांगा कुठला बेस्ट आहे? आलो पहिल्यांदा जातो झाट्या. अरे हे सांगतोय मी ह्यांना. भाई मी का बोलतो, गाणी बंद कर नाही तर कॉपीराइट लागेल. जिमीज बर्गर इथे जातो. भाई गाणी बंद कर भाई, का रे बाबा? कॉपीराइट लागला तर. काय कॉपीराइट लागते? अरे कोण तुझ्या कोण यांना तर बोलणार मी नाही. बोललो. अरे आपोआप लागतो, देखता कोण आहे? आपोआप लागेल लवड्यांनो, आपोआप लागेल. असे मित्र असतील तर फॉलोअरची कशाला गरज आहे? हेटरची काय करायचं? साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. वो सबसे पहले बोल रहे हैं बुराटा बर्गर. बुराटा स्टँडर्ड सिग्नेचर बर्गर विथ फ्रेश बुराटा चीज. हा चीज असते. प्लस मी काय बोललो, बुराटा चीज असतो. बीट हे बघ. जिमीज बर्गर. चिकन सुप्रीम कुठला होता? तोच मागवता ना? अजून कोरियन बिर्याणी वाटतंय बाई काहीतरी. हे नको. चिकन सुप्रीम. तर गुगलवरती या रेस्टॉरंटला चांगले रिव्ह्यूज आहेत आणि आम्ही पहिल्यांदाच इकडे आलो होतो, तर आम्ही रँडमली 3 बर्गर ऑर्डर केले आणि ॲड ऑन म्हणून आम्ही ऑनियन रिंग्स ऑर्डर केल्या. पण मी रिकमेंड नाही करत ऑनियन रिंग्स ऑर्डर करणं, कारण की 50 रुपयात फक्त 2 रिंग आल्या आम्हाला. असो, पण बर्गर्स म्हणाल तर जे आपण बाकीच्या ठिकाणी खातो तसे नव्हते, आर्टिफिशियल वाटत नव्हते. एकदम चांगले बर्गर होते. टेस्टमध्ये पण, दिसायला पण मेन म्हणजे चांगले बर्गर होते, टेस्टला पण चांगले बर्गर होते. हा सुप्रीम बर्गर आहे आणि अजून 2 बर्गर आम्ही ऑर्डर केले होते. एक मटनचा आणि एक चिकनचा होता, म्हणजे टोटल 2 चिकनचा आणि 1 मटनचा बर्गर होता आणि 2 ऑनियन रिंग्स. बरं, तुम्ही त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला कट पण करून देतात तुम्हाला. जसं तुम्ही बघू शकता, आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला 2 पीस करून द्या. त्यांनी करून दिलं आम्हाला 3 बर्गरचे 2-2 पीस. कसं आहे? गॉप गॉप गॉप. अबे साले. एक सुप्रीम बर्गर है जी, 2 ऑनियन रिंग्स है जी. नाही असं नाही. काय खाल्लं आपण आज? चिकन सुप्रीम बर्गर, स्टफ्ड हर्ब चीज
चिकन बर्गर, बेंजामिन मटन. माझा सुप्रीम बर्गर तर चांगला होता, मी खाल्ला तो. आणि याचा अर्धा खाल्ला मी, कुठला स्टफ हर्ब चिकन, तो पण म्हणजे हे होता, चांगला होता, एवढं काय नव्हतं. चिक सुप्रीम मस्त क्रिस्पी चिकन. मटन कसा होता? ॲव्हरेज मटन ॲव्हरेज होतो मित्रांनो. आणि ऑनियन रिंग्स पण ते नाही, आपली कांदा भाजी बरी आहे. 40 रुपये प्लेट येते, 50 रुपयाच्या 2 रिंग आल्या गाडीवरच्या. आणि पाण्याची बाटली पण तुम्ही घरून घेऊन या. 29 रुपयाला अर्धा लिटरची पाण्याची बाटली, तर ताण पण नाही भागत. आणली का बाटली? आणली का बाटली? आणली आम्ही. ठीक आहे, हीच होता वेदिका. चलो आता आपण चाललो दुसऱ्या ठिकाणी आणि तिकडे आपण पिझ्झा ट्राय करणार आहे. आमचं पोट अजून भरलेलं नाही आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे 1 बर्गर खाऊन पोट भरत नाही. पिझ्झा खाऊ पिझ्झा खाऊ. हे बिल भरले त्यांना सांग ना, पेड ना पेड प्रमोशन नाही, जीपे केले आम्ही 1207 रुपये. स्प्लिटमध्ये येतील आम्हाला आता. स्क्रीनशॉट जोडलाच आहे. आमच्या तिघांचं कोलॅबरेशन आहे हे, आमचे स्प्लिट होतील. पवेलियनचा. हा मस्त आहे रे भाई, तिथले पण पिझ्झा. कोणाचे? आमिरांची. अच्छा, शेट लोक राहतात. आता चाललोय आम्ही स्मोकिंग पिझ्झाला. आम्ही जेव्हा इकडे पोहोचलो तेव्हा इकडे अजिबात गर्दी नव्हती. आणि इकडे आम्ही 4 फ्लेवर्सवाला चिकन पिझ्झा मागवला, 10 इंचवाला. ओ बिल्लो तेरी अख कतल करे लाख कतल, जदों मूव करे करे लाख कतल. जसं तुम्ही बघू शकता, पिझ्झा पूर्ण चिकनने लोडेड होता आणि टेस्ट पण एकदम मस्त होती. हा फक्त त्याचा बेस जरा जाड होता. शी सॉस टाकतोय, शी इंडियन भाई. इंडियन आहे, मग काय सॉस खाणार का? इटालियन थोडी होते आणि असा खायला खातात असा रोल करतो. मित्रांनो, आम्ही आता स्मोकिंग पिझ्झा खाऊन आलोय. आणि एकदम त्यात सगळे एकदम मिक्स्ड वाला. मला इथे नाव दिसून गेली, काय नाव होतं पिझ्झाचं विसरलं आम्ही. पिझ्झा होता 550 रुपयाला. 140 रुपयाला आम्ही त्यात चीज बस्ट ॲड केलं आणि त्याचा पडला 690. आणि पाण्याची बाटली पडली 20 रुपयाला. 710 रुपये झाले आमचे. पिझ्झा चांगला होता, असं एकदम बटर चिकन, तंदुरी वगैरे सगळं मिक्स होतं त्यात. आणि बार्बेक्यू हां, काय मस्त वेगळे आयटम होते त्यात सगळे. आणि यांनी पूर्ण खाल्ला पण नाही, तो पण कट झाला आहे वरून थोडासा. यांनी पूर्ण खाल्ला पण नाही. मालू कसा होता पिझ्झा? हेवी होता ना. ह्या बर्गरमुळे हेवी वाटला का? हेवीच होता. त्याचा बेस जास्त जड होता मला वाटते. बेस जास्त तर तुम्ही ट्राय करू शकता इकडे नेरूळला आलात की. फक्त टाइमपास तुम्ही थोडासा घेऊन या घरातून, कारण काय खूप वेटिंग आहे, खूप थांबायला लागतं. ते 2 जण आलते ना घेऊन. अच्छा, ते त्यांच्या गर्लफ्रेंड होत्या. आता आम्ही थोडा आराम करणार आहे, खरं सांगायचं तर. थोडा आराम करणार आहे अर्धा 1 तास. आणि मग आम्ही जाणार आहोत लिबनीस शॉर्मा ट्राय करायला. मला वाटतं तिघाच खाऊ आम्ही. जसं आमचं चाललंय, तिघाच खाऊ आम्ही. आणि शेवटी सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण. जायचं का डबा टाकायला? ग्रँड सेंटरला थंड AC पण असेल आणि खाली एक फेरी मारू. नेरूळवरून मग आम्ही आलो खारघरला. आता नेहमी आम्ही शॉर्मा खातोच, पण आज काहीतरी ऑथेंटिक वगैरे खावं म्हणून आलो टेस्ट ऑफ लेबनीज ट्राय करायला. याचे गुगल रिव्ह्यूज तर चांगले आहेत, पण आम्ही शॉर्मा ऑर्डर केला इकडे. बेसिकली 2 शॉर्मा ऑर्डर केले. आणि खरं सांगायचं तर मला इथली चव एवढी आवडली नाही. म्हणजे दिसायला तर खूप चांगले होते आणि साईडला पिकल्स वगैरे ठेवलेले. मला आप तो ना रोड साइड खाने की आदत लगी है हमको. डीप कर आहे त्याचा डीप का थोडा बरा लागतं. पुढे डीप कर आहे मग यही है गेम चेंजर.
पोराचे चेहरे पडलेले आहेत. मित्रांनो, आमचा अपेक्षा भंग झालाय. विनय भंग पण बोलू शकतो. आमच्या पोटाचा विनय भंग झाला. आमच्यासाठी नाही, 4.5 स्टार काहीतरी रेटिंग आहे त्याची. सोबो पब्लिकने दिलेली दिसते मला तो कारगरच्या. कारगरची सोबत पब्लिक नाही. म्हणजे तुम्ही जर ओ शोरमाला खाल्ला असेल ना, किंवा असा नॉर्मल ठिकाणी शोरमा खाल्ला असेल ना, मिओनिस टाकून ते लालवाले पांढरेवाले शोरमा, तर तुम्हाला हे नाही आवडणार. हे ऑथेंटिक वगैरे बोलतात. कारण काय ह्याच्यात मैदा पण नव्हता. नाही म्हणजे नाही पटलं आम्हाला. चांगला असेल म्हणजे लोक होती खात होतील, असं नाही की गर्दी नाही. आम्ही काय कोणाचा बदनामी नाही करत आहे पण आम्ही, त्यांना चवीचं काय कळत नसेल. खरं बोलू. किंवा आम्हाला कळत नसेल. लावडे आपल्याला कळतं, जास्त त्यांना नाही कळत. प्रयत्न केला आम्ही. आता आम्ही तोंडाची चव चांगली करायला काय पहिले पाण्याने साफ. पाणी टेस्टी होतं. पाणी टेस्टी होतं त्यापेक्षा. पण आम्ही आता काहीतरी गोड खायला जाऊ, तोंडाची चव चांगली करायला. तुम्ही जाऊ शकता इकडे. जर तुम्हाला नॉर्मल शॉर्मा नसेल आवडत ना, तर तुम्ही इकडे जाऊ शकता. आम्हाला नॉर्मल आपला ओचा शॉर्मा, नॉर्मल कुठला पण शॉर्मा. नॉर्मल शॉर्मा आवडत नसेल ना, तर तुम्ही इकडे या, तुम्हाला तो आवडायला चालू होऊन जाईल. ती जरा आता जातो इकडे पुढे आणि काहीतरी गोड खातो. आणि आम्ही मग आलो बाजूलाच असलेल्या कसाटा या आउटलेटमध्ये. तिकडे आम्ही ट्रिपल चॉकलेट वॅफल ट्राय केलं. आता चव तर गोडच होती, अजून काय सांगणार त्याबद्दल, पण चांगलं होतं. मालू कसा होता? आता नवी मुंबई फिरून झाल्यावर आम्ही आलो पनवेलला. डीमार्टच्या बाजूला तिकडे एक संजूस ज्यूस सेंटर आणि संजूस चायनीज सेंटर म्हणून दुकान आहे. आता यांचे गुगल रिव्ह्यूज तर चांगले आहेतच, पण हे दुकान आमचंच आहे. तर ह्याचं पेड प्रमोशन नाही म्हणू शकत, पण इकडे आम्ही बसायला आलो, गप्पा मारायला. आणि आम्ही काही ट्राय पण केले तिकडे, जे नवीनच सुरू झालं आहे परत. तर बघूयात. रात का बोला नहीं, सुबह का बोला, रात को घरी आ. आखिर में इधर ही आना था. आखिर में जगात भरी. काय जगात भरी. संजीव ज्यूस सेंटर. भाई हे कसं आहे हॉटेल? पेड प्रमोशन आहे. अरे पेड प्रमोशन कसलं भाई? आपण तो गुगलचे रिव्ह्यूज बघून आलोय. असं नका बोलू भावांना. भाई ये कब से है आपका होटल? फ्री से, सॉरी. मैं भरूंगा इसके भाई. कसं आहे? चांगला आहे ना? मित्राचं आहे म्हणून बोलत नाही, खरं लागलं. तर मित्रांनो, हे आहे आपलं संजूस ज्यूस सेंटर आणि संजूस चायनीज सेंटर. इकडे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता. बसायला इनफ जागा आहे आणि तुम्ही चायनीज ट्राय करू शकता. ज्यूस, फ्राईज, मोमोज, सँडविच, खूप काही आहे ट्राय करायला. नक्की करा ट्राय. भेटूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला शेवटचं डेस्टिनेशन पण झालं आहे. म्हणजे शेवटी आपण संजूस ज्यूस सेंटर आणि ज्यूस सेंटर आणि चायनीज कॉर्नर. चायनीज कॉर्नरला आलो. पनवेलमधलं सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे. हे प्रमोशन नाही आहे आणि पेड प्रमोशन तर नाही आहे, बिलकुल नाही आहे. पण चव कशी वाटली? काय खाल्लं? मोमोज खाल्ले. मोमोज खाल्ले, स्टीम्ड आणि फ्राईड खाल्ले. मस्त होतं. मित्र चांगला आहे म्हणून आम्ही चांगलं असं नाही बोलतो, जेन्युइनली चांगलं होतं म्हणून आम्ही बोलतोय का चांगलं होतं. नक्की या. पनवेलला डीमार्टच्या बाजूला आहे. पेड प्रमोशन नाही आहे, परत सांगते तुम्हाला. आपलंच दुकान आहे भावाचं. आणि आपण इकडे मोमोज, फ्राईज, ज्यूस, शेक्स, फालुदा हे सगळं मिळेल तुम्हाला इकडे. आमचा पॅकिंग राईस खायचं राहील. पॅकिंग राईस आपण नेक्स्ट टाइम खाऊ. एवढं खाल्लं आज आम्ही. सकाळपासून आम्ही बर्गर खाल्लाय, पिझ्झा खाल्लाय, ते बेचव शॉर्मा खाल्ला. बेचव शॉर्मा खाल्लाय आम्ही मोमोज खाल्ले, आता वॉफल खाल्लाय.
आणि कोक पिला बाई. आता डाएट कोक डाएट कोक होता तो. आणि हालत टाईट झाली आता आमची. हो. सो पुढच्या व्लॉगमध्ये आपण भेटूयात परत कुठेतरी, पण या व्लॉगवरती चांगले व्ह्यू आले तरच. आम्ही टार्गेट ठेवतोय 100 लाईक येतील. हो 100 लाईक खूप झालं ना. अहो मग ठेवू ना टार्गेट भाई, सगळे ठेवता आपण ठेवू. 100 लाईक येतील. फॉलोअर्स किती आहेत आपले? 70 सबस्क्रायबर. 70 लाईक 70 लाईक येतील अशी तरी अपेक्षा ठेवतो आम्ही, तर आमचा पुढचा व्लॉग येईल. चला भेटूयात. तुम्ही काय सांगता शेवटचं? नाही काय नाही, नाही भावाला सपोर्ट करत राहा. अजून काय बोलणार भाई. बाकी